कोण होता तो? होता कोण तो? तुझा आजचा होता? काका होता? मामा होता? कोण होता? पानबुद्ध्याचा होता का? तुझ्या डॅडीचा दोस्त होता? कोण होता तो? असल्या इंच्या मिंच्या नोकराची बाजू घ्यायची काय गरज होती का? त्यानं फोडला होता ना फ्लॉवर पॉट. कशाला तोंड उचकडायचं मी फोडला म्हणून? काय गरज होती? म्हणजे भेटायला गेल्याच्या दिवशीच सुनबाईच्या बहिणीने फ्लॉवर पॉट फोडला. कसं दिसत ते? काय म्हणले का ते? काय म्हणले? बांदल घराण्याची आबरू पर वेशीला टांगली. नॉनसेन्स. कान फारच फोडलं पाहिजे हिचं. काय कळतं का नाही जरा? काय कामाचं आहे असलं घाणतड वागणं? अगं आपलं वागणं काय, आपण करतोय काय, जरा तर काय अक्कल आहे का नाही? आपण खानदानी लोक आहे, ही जीव जायच तर ध्यानात ठेवायचं. गप्रा, काय बोलू नकस. पुन्हा जर अशी वागलीस का नाही तर याद राख, पुन्हा सांगितलं नाही म्हणशील. मी काय म्हणती, आपली बोलणी कशी झाली? कशी होणार? आम्ही गेल्यावर मोहीम फत्ते केल्या वगैरे येतोय वय. हा ते झालंच म्हणा, पण देण्या घेण्याचं काय? त्याचं काय? आम्ही त्यांना साफ ठाणकावून सांगितलं, शास्त्रात असेल तसंच करेन, या उपर एक छदाम देणार नाही. आणि कायद्याने मी गुन्हा आहेत यो. पण त्यांनी मागितलं. तू फारच भोळी ग. असं डायरेक्ट कोण मागतं? असं आडून आडून खिंडीत गाठून मग मागतात. मायला तो दादासाहेब फारच मनाचे श्लोक शिकवत होता मला. मग आपण बी आपण आहोत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, पुढच्या महिन्याची 7 तारीख ठरून आलोय. 7 तारीख? अहो म्हणजे तोंडावर आली की एवढ्या लवकर कशी तयारी होणार, आणि ती बी पोरीच्या लग्नाची. आता ते तुम्ही तुमचं बघा. आम्ही आमचा शब्द देऊन आलोय. आमचा शब्द खाली नाही पाडला पाहिजे. काय हे किरणेश नंबर 1, एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची. तुझ्या बहिणीचं म्हणजे पंजाबरावच्या पुरीचं लगीन आहे. उद्यापासून इथं पाहुण्यांची याजा सुरू होईल. त्यांच्या समोर तुझा पावळटपणा दिसलं ना तर तंगड मोडून खुट्टीला अडकवेन. आलं का ध्यानात? संजय, वाचवलंच वय त्या माणसाला. अगं मग रडतीस कशा पायी? चांगलंच काम केलंस की. अरे ये माझ्या सोन्या, गप. अगं आपले डॅडीच बोलले ना, मग त्यांचं काय बोलणं एवढं मनाव घ्यायचं? अगं संजय. नाना सगळ्यांना पत्रिका गेल्या का? हो हो. व्हेरी गुड. आता जी कामं राहिली आहेत ना त्याची एक लिस्ट बनवा आणि ती कामं संपवा लवकरात लवकर. बर. या 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 रणजितराव बसा. बरं झालं आलात. 7 तारीख काढली बरं का तुमच्या लग्नाची. 7 तारीख? हा. दादासाहेब इतक्या लवकर? का? आपली काय अडचण आहे का? ना मला कसली अडचण असणार आहे, पण मुलीकडच्या होऊ शकते ना. त्यांना तयारीला वेळ नको मिळायला? नाही म्हणजे दादासाहेब मला असं म्हणायचंय की आपण आपल्या मदतीला दिमतीला 50 लोक ठेवू शकतो, पण त्यांचं तसं दिसत नाही ना. आपण मुलीकडचे, आपल्या हात दगडाखाली या विचाराने कदाचित ते बोलणारही नाही. दादासाहेब 7 तारीख खरंच त्यांच्यासाठी खूप लवकर होती. आत्तापासूनच लई पुळकायला लागलाय तुम्हाला त्यांचा.
हे बघा, जे काही ठरवलंय ते त्यांना विचारूनच ठरवलंय, कोणी जबरदस्ती नाही केली त्यांच्यावर. आणि मी काय म्हणतो, तुम्ही कशाला या फंदात पडताय? हा, आम्ही काय ते बघून घेऊ ना. तुम्हाला मी रजेचं विचारायला सांगितलं होतं, काय झालं त्याचं? बोललोय मी तसं, हा. पण 4 दिवसांच्या वर काय रजा मिळणार नाही मला. अहो, रगड झाले 4 दिवस. बोलवणी बिलवणी खरेदी बिर्दी होईल की 4 दिवसात? ना ते सगळं तुमच्याकडे लागलं बरं का. हो हो. चला जेवायला जाऊ. दादासाहेब, हा, एक शंका आहे. विचार. लग्नाच्या खर्चाचं कसं आहे? खर्चाचं काय म्हणजे? जी जगाची पद्धत तीच आपली पद्धत. पोरीकडचे करणार आहेत सगळा खर्च. मुलीकडचं का? का म्हणजे? अहो, रीत आहे तशी. दादासाहेब, रीत असते म्हणून लॉजिक विसरून कसं चालेल? नाही म्हणजे लग्न काय त्या एकट्या मुलीचं आहे, माझं नाही. नाही, आहे ना, तुमचं पण आहे. पण जे काही चालत आलंय त्यामध्ये आपण मोडता घालून काय मिळणार आहे आपल्याला? अहो दादासाहेब, तसं नसतं. ज्या रूढी परंपरा जाचक आणि अन्यायकारक आहेत त्या कितीही जुन्या असल्या म्हणून त्या जपून नाही ठेवायच्या, त्या उकडून फेकून दिल्याच पाहिजे. रणजितराव, तुमचं हे स्टेजवरचं भाषण आहे ना, ते आम्हाला नका देऊ. हा, हे बघा, थोरा मोठ्यांनी त्यांचं डोकं वापरून ज्या काही रूढी परंपरा चालवल्यात ना, त्या तशाच चालत आलेल्या आहेत, त्या तशाच चालत राहणार आहेत. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, लग्नात नवऱ्या मुलानं फक्त 3 गोष्टी. दादासाहेब, मला पाठ झाल्या त्या 3 गोष्टी, पण या गोष्टीबद्दल माझं काही म्हणणं आहे आणि त्यात बदल होणार नाहीये. हो दादासाहेब, आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे का की असल्या आपण वाईट गोष्टी पाळत बसायच्या आहेत? कमी जास्तीचा प्रश्नच नाहीये, पण प्रश्न आहे रीतीचा. आणि तुम्हाला म्हणून सांगतोय, आपण देणे घेण्याची कुठली पण रीत पाळलेली नाही. ना सांगा समजून. आम्हाला सांगायला लागलेत लग्नाच्या नाही, गोष्टी. 1 मिनिट दादासाहेब. हे असल्या रीती पाळल्याही नाही गेल्या पाहिजे, आणि या आपण पाळत नाही आहोत यात कसलं आलंय कौतुक? उलट त्या पाळल्यात तर तो गुन्हाच आहे. आणि दादासाहेब, लग्नाचा जो काही खर्च होईल तो अर्धा केला जाईल. बरं बघू. बरं ठीक आहे, बघू. नाही दादासाहेब, तसं असेल तर आत्ताच सांगा, नाहीतर मी भर लग्नातून निघून जाईनच, सांगून ठेवतो. दादासाहेब, हे लग्न जसं ढाले पाटलांच्या वारसाचं आहे, जसं अजित ढाले पाटील उर्फ दादासाहेबांच्या भावाचं आहे, जसं शिवाजीराव ढाले पाटील उर्फ आबासाहेबांच्या मुलाचं आहे, तसंच हे लग्न एसीपी रणजित ढाले पाटीलचं सुद्धा आहे. मी सांगतोय तसं जर होणार नसेल ना, तर आपण हे लग्न मोडूयात. मी सांगतोय तसं जर होणार नसेल ना, तर आपण हे लग्न मोडूयात. काही अडचण आहे का दादासाहेब? ऐकताय ना काय म्हणतात ते? हो, ऐकलं मी. रणजितराव जे काही म्हणाले ते बरोबर आहे. साहेब, काळाप्रमाणे बदललं पाहिजे आपण. बदलणं मस्त आहे. थँक्यू आईसाहेब. रणजितराव, दादासाहेबांशी बोलताना तुमचा आवाज वाढला, आवडलं नाही आम्हाला. सॉरी आईसाहेब. आम्हाला नाही, सॉरी दादासाहेबांना म्हणायचं.
दादासाहेब सॉरी. म्हणजे सॉरी. या तुम्ही रणजितराव. जाता जाता बेबी मावशीला सांगा आज आम्ही जेवणार नाही. हो आईसाहेब प्लीज. चूक कोणाची असो आम्हाला शिक्षा घेणं मस्त आहे. हो आईसाहेब. या. नाही, नवीन सूनबाई असून घरात आल्या सुद्धा नाही तो, आणि त्यांच्यावरनं भावाभावांमध्ये वाद सुद्धा सुरू झाले. सुनबाई, जिथे तिथे अक्कल पाजळायची गरज नाही तुम्हाला. जी गोष्ट आपल्याकडे मुळातच कमी आहे तिचा वापर जपून करायचा. तुम्ही जेवून घ्या. संजय, ए संजय, काय झालं ग बाई माझी? तू केव्हापासून डॅडींचं बोलणं म्हणावं घ्यायला लागलीस? त्यांचं आपलं रोजचं मडण त्याला कोण रड असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आई, स्वरा दीदीच्या लग्नाचं एकदम फायनल झालंय का ग? घ्या, पेरलं येडण उगवलं खुळ तशातली गत झाली तुझी. अगं आता तुझ्या समोर ठरलं ना सगळं. मी नव्हते तिथं. मग नाही म्हणजे मी त्यांच्या मळ्यावर गेलते, त्यांनीच पाठवलेलं मला. तर तिथं नाही का, तिथं काय? आई तू स्वरा दीदीशी बोललीस का ग या लग्नाबद्दल? नाही ना ग. अगं सगळं एवढं गडबडीत ठरलं की तिच्याशी निवांत बसून बोलायला वेळच नाही मिळला बघ. त्यात आपल्या स्वरीचा पाय कुठं घरात ठरतोय तेव्हा. हे बघ आलीच बघ. स्वरे, एक आनंदाची बातमी आहे. अगं आज तुझं डॅडी आणि संजय आंबेगावला जाऊन तुझ्या लग्नाची बोलणी करून आल्यात आणि 7 तारीख ठरवली बघ. अगं आज तुझं डॅडी आणि संजय आंबेगावला जाऊन तुझ्या लग्नाची बोलणी करून आल्यात आणि 7 तारीख ठरवली बघ. स्वरे, अगं ये स्वरे, काय झालं रडायला? अगं स्वरे, काय झालं ग? अगं काही नाही, आता थोड्या दिवसात तुम्हाला सगळ्यांना सोडून जावं लागणार ना म्हणून. अगं मग रडायचं काय आहे त्यात? तुझं सासर असं कितीच लांब आहे तवा. लई लई तर 4 कोस. आपल्या संजयला विचार की. संजय, काय ग आज तुम्ही जाऊन किती पटकन आलात? हा, लई जवळ आहे. बघितलंस? आणि संजय,
तिला सांग की तिचं घर किती मोठं लठ आहे आणि ती माणसं बी किती चांगली आहेत. जरा तिला बी कळू दे. हा लय चांगली आहेत माणसं. उचल ना, हे उचल बाबा. उचल उचल उचल. हा बोल पंजा. हॅलो हॅलो, राया, अरे पंच बोलतोय रे. हा काय राव, तुझ्या ऑफिसमध्ये बोलवलं राव पैसे देतो म्हणून. हा 3 तास बसलो राव सिंगलच्या वरती आणि तू गुल्ले दिलं वय. ए यार पंजा, मुद्दाम नाही केलं, जरा महत्वाच्या कामात अडकलो होतो. हा तीच म्हणलं अरे एवढा जिगरी मधला फ्रेंड आहे तू आणि असं थडण्या लावायचं तू. बरं ऐक ना, ते तुला बोललो होतं ना मी. हा कर ना काहीतरी. अरे लय कोणते सापडले बाबा. अरे काय झालं बोल. अरे पोरीचं लग्नाला 10 दिवसावर. हा आणि पैसे दिले नड आहे रे, म्हणून सांगतो रे. सिंपल मध्ये रिक्वेस्ट आहे, कर ना काहीतरी. हा प्लीज. हा कळलं, उद्या या ऑफिस मध्ये. हा आणि पाहिजे तेवढे पैसे घेऊन जा. अरे लय थँक्यू राव. हा पण थर्ड नाही लावायचं ना आजच्या सारखं तू. पोरीच्या बापाचं 1-1 मिनिटं महत्वाचा असतो. ए पुरीच्या बापा. हा उद्या ऑफिस मध्ये. हा उद्या आपला मूड लई जाग. चहा बरोबर तुला क्रीम रोल बी देतो. हा का रे, लय हरकलंयस. एक खाकी बियाणं आडवं आलं होतं, आपल्या रॉनीला हाणलं होतं फुकण्याने. आपल्या रोण्याला. आपण बी शिस्तीत जाऊन बसकट पाडू. ए बाबा, अरे काय कांड केलं तू. हे परत येतो तुझ्याकडे. नाही पण मी घेईन ना. घे आणि वाच मग, कळलं. हॅलो हॅलो. आईला ठेवलं पण. अरे सांगायचं तरी ठेवतो म्हणून. काय मॅनर्स नाही आपल्या लोकांना. हे राजकारणाचं काय नेहमीच आहे. आपली रास महत्वाची. एसीपी रणजित ढाले पाटील पोलीसवाला गुंड. गुड मॉर्निंग मारुतराव. गुड मॉर्निंग साहेब. काय झालंय मारुतराव? विथ रिस्पेक्ट साहेब, आजचा पेपर बघितला? नाही हो, वेळच नाही मिळाला. का? काय झालंय का मारुतीराव? अहो डाव साधला की त्या बेण्यानं, कोणी? रायानं. हे बघा, एसीबी रणजित ढाले पाटील पोलीसवाला गुंड. हा राया गोजम गुंडे कसला तरी वचपा काढणार हे माहिती होतं, पण इतकं जुनं प्रकरण उकरून काढेल असं वाटलं नव्हतं. चांगलंय, गंमतच आहे. विथ रिस्पेक्ट साहेब, नेमकं तुम्ही काय खाता सांगाल का? हा एवढं कसं काय रिलॅक्स राहताय? अहो ही बातमी वाचून माझं बीपी वर खाली व्हायला लागलंय. त्या रायाचं म्हणणं आहे तुम्ही कायदा हातात घेऊन त्या कुठल्या तरी माणसाला बेदम मारहाण केली म्हणून. मारुतराव, तुम्हाला वाटतं मी असं करेन? नाही साहेब, अजिबात नाही वाटत. हो मग झालं तर मग. मला खात्री आहे हो तुम्ही असं काय करणार नाही म्हणून तर जास्त काळजी वाटते. अहो खऱ्याला आवाज नसतोय, पण खोट्याची डॉल्बी वाजती ना ना. हा वासू द्या की मारुतराव, पण खऱ्याची काठी वाजते तेव्हा खोट्याचाही आवाज बंद होतो. आणि काळजी करू नका, डीसीपी साहेबांना काय उत्तर द्यायचं ते मी देईल. सो जा आता, मला एक फर्स्ट क्लास चहा सांगा. सांगतो साहेब. विथ रिस्पेक्ट साहेब, आता काय? हे राया बेन दांडगा आगाव आहे हो. काय करल सांगता येत नाही. अहो तुम्ही आधी ज्या पोलीस स्टेशनला होता तिथलं जुनं प्रकरण त्यानं उकरून काढलं आणि छापून आणलं. नाही गॅरंटी देताय साहेब, त्याचं नेटवर्क लय मोठं आहे हो. आणि जर
आपल्यावर तशी काय वेळ आली तर आपलं पण नेटवर्क तसं पाहिजे. हा आता तुम्ही ढाले पाटील म्हटल्यावर तुमचं नेटवर्क जाम आहेच म्हणा, पण तरी त्याची काही गरज नाही मारुतराव आपल्याला, कारण आपल्याकडे एक स्ट्रॉंग बाजू आहे, कोणची? सत्य. आणि एकदा सत्य आपल्या पाठीशी असलं ना तर आपल्याला कुठल्याच एक्सटर्नल पॉवरची गरज नसते. हे साहेबांना स्पेशल चान रे. राया